बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीची मालिका अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता पुन्हा एकदा बीड हादरलंय. एका शिक्षकाने बँकेच्या बाहेरच फाशी घेऊन स्वतःला संपवलंय. तसंच त्याने हा टोकाचा निर्णय घेण्याअगोदर एक गंभीर आरोप करत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ ही घटना घडली. धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने स्वतःचं आयुष्य संपवताना एक फेसबुक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये आरोपींच्या नावांचाही उल्लेख केलाय. काय आहे ही पोस्ट पाहूयात. श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या लायकीचा नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी जी स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला 2 रुपयांनाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा, शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर, कारण तुला मी एकट्याला सोडून जातोय. तुला अजून काही कळतही नाही. तुझं वय आहेच किती, 3 वर्ष. तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही. बाळा, बापूंनी कधी कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून छळ लावलाय. विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली 18 वर्ष काम करतोय, अजून मला पगार मिळालेला नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जातोय. तुला एकदा पाहण्याची खूप इच्छा होती, पण मी दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलोय. काय करू, माझ्यापाशी कोणताही पर्याय नाही. बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी, मला माफ कर. मी माफी मागण्याच्याही लायकीचं नाही. तरी शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा मला माफ कर. मी थांबतो. खूप त्रास होतोय. विक्रम मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण त्यांनी मला खूप त्रास दिलाय. त्यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवत आहे. आत्तापर्यंत मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला मोठ्या मनाने माफ करावं. सर्वांना शेवटचा रामराम. दरम्यान धनंजय नागरगोजे हे केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारने 20% अनुदान घोषित करण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे नागरगोजे अडचणीत आले होते आणि अखेर त्यांनी त्यांचं जीवन संपवलं आहे. त्यामुळे बीडमधील गुंडांची दहशत आणि गुन्हेगारी वातावरण वारंवार समोर येत असताना पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.